हा, आता हे सगळे जे आपण व्हिडिओ करतोय ते व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करतोय. ओके, आता युट्यूबला गेल्यानंतर तिथं युट्यूब चॅनल नावाचा एक पार्ट आहे. युट्यूब चॅनलला जावा आणि तिथं सर्च करा. काय सर्च करा? DAC फिजिक्स नावाचं एक चॅनल आहे. ओके, जे मी तयार केलेलं आहे DAC फिजिक्स, आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला साधारणपणे 30 व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे आता रेकॉर्ड झालेले व्हिडिओज मी काय करतोय, कंटिन्युअसली अपलोड करतोय. ओके, आणि तिथं जाऊन सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचे एखादा व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि ते तुम्ही बघू शकताय. ओके, आता सध्या एका वेळी 3 लेक्चरला 3 चॅप्टर्स चालू आहेत. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, सेकंड आहे दॅट इज रे ऑप्टिक्स, आणि थर्ड तुमचा जो चालू आहे तो सेमीकंडक्टर. या तिन्हीचे व्हिडिओज आहेत, तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकताय. हा, तर मी काय सांगत होतो, सोलर सेलच्या वर्किंगसाठी कंडिशन काय आहे, तर एनर्जी ऑफ द फोटॉन, ओके, इट शुड बी ग्रेटर दॅन बँड गॅप ऑफ दॅट मटेरियल. बँड गॅप. ओके, आता लाईटच्या फोटॉन मध्ये एनर्जी किती असते, तर 12,400 डिवायडेड बाय 4,000 अँगस्ट्रॉम, दिस इज फॉर व्हायलेट, आणि 12,400 डिवायडेड बाय 7,500 अँगस्ट्रॉम फॉर द रेड. ओके, 12,000 म्हणजे साधारणपणे 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार. म्हणजे व्हायलेट लाईटच्या प्रत्येक फोटॉन मध्ये 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी असते. तर रेडच्या प्रत्येक फोटॉन मध्ये साधारणपणे किती होणार, 1.6 च्या आसपास असेल इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, मग आता सोलर सेलच्या वर्किंगसाठी काय व्हायला पाहिजे, तिथं जो फॉरबिडन एनर्जी गॅप जो आहे तो काय असला पाहिजे, 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा काय असला पाहिजे, लेस असला पाहिजे. म्हणजे जर फॉरबिडन एनर्जी गॅप 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर रेड लाईट मुळे देखील काय होणार, तो कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार, आणि व्हायलेट लाईट मुळे तर होणारच आहे, कारण व्हायलेट लाईट ची एनर्जी काय असते, व्हायलेट लाईटच्या फोटॉनमध्ये जास्त एनर्जी असते. त्याच्यामुळं जर रेडनं कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होत असेल, रेडच्या फोटॉननं कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होत असेल, तर इतर कुठल्याही कलरच्या फोटॉननं कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर साधारणपणे बँड गॅप जो आहे तो 1.6 पेक्षा कमी असला पाहिजे, लक्षात घ्या बँड गॅप. ओके, सपोज मी सांगितलं की एक मटेरियल असं आहे की ज्याचा बँड गॅप 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, तर ते सुटेबल असेल का? 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट बँड गॅप असणारं मटेरियल आपण सोलर सेल साठी वापरलं तर ते सुटेबल असेल का? आणि दुसरा आहे 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, याच्यातलं कुठलं जास्त सुटेबल आहे? तर 1.1 हे मोर सुटेबल आहे. 2 इलेक्ट्रॉन व्होल्टचं काय होणार, लाईट ज्याच्यामध्ये ज्या सगळ्या वेव्हलेंथ आहेत ते सगळ्या वेव्हलेंथ मुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार नाही. या 2 इलेक्ट्रॉन व्होल्टचा तो प्रॉब्लेम येणार आहे.
जर रेड लाईट त्याच्यावर पडली तर लाईट जनरेट होणार नाही, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार नाही. ओके, म्हणजे जर वेव म्हणजे फोटॉन मधली एनर्जी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त असेल तरच ते होणार आहे. सो 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट जे आहे ते जास्त सुटेबल असणार आहे. ओके, सो आपण सोलर सेल साठी आपण सिलिकॉन वापरू शकतो, सिलिकॉन वापरू शकतो, जर्मेनियम वापरू शकतो. ओके, सिलिकॉनचा बँड गॅप किती आहे रे सांगा? सिलिकॉनचा बँड गॅप किती आहे? 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि जर्मेनियमचा बँड गॅप किती आहे? 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सिलिकॉनचा बॅरियर पोटेन्शियल किती आहे रे? सिलिकॉनचा बॅरियर पोटेन्शियल किती आहे? 0.7 व्होल्ट. आणि जर्मेनियमचा बॅरियर पोटेन्शियल किती आहे? 0.3 व्होल्ट. बर, आता एक क्वेश्चन विचारतो मी, सोलर सेल साठी सिलिकॉन जास्त सुटेबल आहे का जर्मेनियम जास्त सुटेबल आहे? विच इज मोर सुटेबल, सिलिकॉन की जर्मेनियम? सिलिकॉन इज मोर सुटेबल दॅन जर्मेनियम. याचं रिझन लक्षात घ्या. आता दोघांचाही म्हणजे आता लाईटचे जे फोटॉन आहेत, लाईटच्या फोटॉन मध्ये 1.6 पासून 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत एनर्जी असते. त्याच्यामुळे सिलिकॉन मधले देखील कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होऊ शकतात आणि जर्मेनियम मधले देखील कोव्हॅलंट बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतात. त्याच्यामुळं ड्यू टू व्हिजिबल लाईटमुळे. ठीक आहे, परंतु जास्त पीडी कोण तयार करणार? जेवढा बॅरियर पोटेन्शियल जास्त तेवढा जास्त पीडी काय होऊ शकतो, तयार होऊ शकतो. जे सिलिकॉनला 0.7 चा पीडी तयार होणार आणि जर्मेनियमला मात्र काय होणार आहे, थोडा कमी पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार. ओके, लक्षात येते का मी काय सांगतोय? कारण लाईट आपण ज्यावेळी सोलर सेलवर आपण लाईट टाकणार त्यावेळी पी रिजन पॉझिटिव्हली चार्ज होत जाणार, एन रिजन निगेटिव्हली चार्ज होत जाणार आहे. हे कधीपर्यंत चार्ज होत जातं? जोपर्यंत बॅरियर पोटेन्शियल एवढं पोटेन्शियल होत नाही तोपर्यंत. त्याच्या पुढे वाढत नाही पोटेन्शियल, त्याचं लक्षात घ्या. कंटिन्युअसली लाईट जरी पडली तर जास्तीत जास्त पोटेन्शियल किती होणार ते ठरलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल वाढू शकत नाही. आणि ते कशावर डिपेंड असतं? ते बॅरियर पोटेन्शियलवर डिपेंड असतं, बॅरियर पोटेन्शियल. पुन्हा सपोज मी असं सांगितलं की सिलिकॉनचे देखील 2 टाईप आहेत. सपोज 2 सिलिकॉनचे टाईप आहेत. एक सिलिकॉन आहे Eg आहे 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि दुसरा आहे 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि याचा याचं बॅरियर पोटेन्शियल आहे 0.7 व्होल्ट आणि याचा आहे 0.9 व्होल्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट सिलिकॉन सुटेबल असेल का सेकंड सिलिकॉन सुटेबल असेल? सोलर सेल साठी याच्यातला कुठला सिलिकॉन सुटेबल असेल? करेक्ट, सेकंड सुटेबल असणार आहे जास्त. ओके, सेकंड सुटेबल का? कारण हा थोडा जास्त पीडी तयार करणार. परत विचारलं की पुन्हा एकदा 2 मटेरियल्स आहेत, 2 सिलिकॉन आहेत. एक आहे सिलिकॉन, दुसरा आहे सिलिकॉन. याचा आहे 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, याचा आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे आहे 0.7 व्होल्ट आणि हे आहे 1.4 व्होल्ट. विच इज मोर सुटेबल, 1 का 2? In this case, first is more suitable. कारण सेकंडचा प्रॉब्लेम काय येणार लक्षात घ्या. सेकंड जे आहेत ती पूर्ण लाईट वापरू शकणार नाही. म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू कदाचित वापरू शकेल, परंतु रेड, ऑरेंज, येलो लाईट वगैरे वापरू शकणार नाही. कारण याचा बँड गॅप किती आहे, Eg ची व्हॅल्यू किती आहे, जास्त आहे. सगळी लाईट हे वापरत नाही सिलिकॉन.
म्हणजे याची इफिशियन्सी काय असणार आहे, लेस. म्हणजे 100 वॅट लाईट पडली तर कदाचित त्याच्याची 50 वॅटचीच इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार, आणि इथं मात्र 100 वॅटची लाईट पडली तर 100 वॅटच प्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे. व्होल्टेज आपल्याला काय करता येतं, इथं व्होल्टेज मात्र थोडं कमी होणार फर्स्ट केसमध्ये, परंतु ते सगळी लाईट यूज करणार आहे. व्होल्टेज कमी प्रोड्यूस. आता व्होल्टेज आपल्याला वाढवता येतं. मात्र व्होल्टेज कसं वाढवता येतं, अनेक सोलर सेल असे आपण सिरीज मध्ये जोडले वन आफ्टर अनदर. इथं 0.3, इथं 0.3, इथं 0.3 व्होल्ट असे जर असेल तर टोटल व्होल्टेज किती होणार, 0.9 व्होल्ट. म्हणजे सिरीज मध्ये जोडायचे, आणि त्याला काय म्हणतो आपण, सोलर ॲरे असं म्हणतो. ओके. नेक्स्ट इज द सोलर ॲरे. सोलर ॲरे म्हणजे काय, तर साधारणपणे एक सोलर सेल जो आहे, तो साधारणपणे किती व्होल्टेज डेव्हलप करतो, तर वन सोलर सेल कॅन प्रोड्यूस अबाउट 0.5 to 1.2 व्होल्ट मॅक्सिमम. 0.5 व्होल्ट टू, म्हणजे हे मटेरियलवर डिपेंड आहे, मटेरियल काय वापरतो त्याच्यावर डिपेंड आहे. 1.2. एक सोलर सेल जो आहे तो साधारणपणे 0.5 to 1.2 व्होल्ट प्रोड्यूस करू शकतो. एक सोलर सेल म्हणजे एवढा एक चिप असते, लक्षात घ्या. अशी पी टाईप आणि एन टाईप रिजन असणारे. ठीक आहे. आणि असे अनेक सोलर सेल आपण काय जोडले, आपण सिरीज मध्ये जोडले. तुम्ही बघितलेलं असेल, सोलर पॅनेल म्हणजे काय असतं, लक्षात घ्या. सोलर पॅनेल मध्ये असे अनेक सिरीज मध्ये जोडलेले असतात, लक्षात घ्या. त्याला काय म्हणतो, सोलर ॲरे किंवा सोलर पॅनेल असं म्हणतो, सोलर पॅनेल. ठीक आहे. म्हणजे एक सोलर सेल 1 व्होल्ट प्रोड्यूस करत असेल तर 6 व्होल्ट प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागेल, असे 6 सोलर सेल आपल्याला सिरीज मध्ये जोडावे लागतील, तर आपल्याला 6 व्होल्ट मिळणार. लक्षात येत आहे. हे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पार्ट आहे, लक्षात घ्या. अनेक सेल आपण सिरीज मध्ये जोडले तर काय होते, आणि अनेक सेल आपण पॅरल मध्ये जोडलं तर काय होतं, हे आता लक्षात घ्या. असं असतं, दिस इज अ पार्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. ओके. सेमीकंडक्टर संपल्यानंतर आपण करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट चालू करणार आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, अनेक सेल्स किंवा सोलर सेल सिरीज मध्ये जोडलं तर काय होतं, व्होल्टेज वाढतं, व्होल्टेज इन्क्रीजेस. आणि अनेक सेल्स आपण पॅरलल मध्ये जोडले तर व्होल्टेज वाढत नाही, परंतु करंट वाढतो, करंट इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवायचं. आता आपल्याला काय करावं लागतं, व्होल्टेज पण वाढवावं लागतं आणि करंट पण वाढवावं लागतो. अँड देअरफॉर सिरीज कॉम्बिनेशन यूज करायचं व्होल्टेज इन्क्रीज करायला, आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल वापरायचं कशासाठी, करंट वाढवायला. ठीक आहे. आता FI कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी करूया. FI कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल, हे महत्वाचं आहे. FI कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल. FI कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल. तर ही FI कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल कसं आहे बघा. इट इज लाईक दिस. There is a current on the y-axis and voltage किंवा PD, potential difference on the x-axis. आणि हा जो ग्राफ आहे या पद्धतीने, एक्झॅक्टली लाईक दिस. ओके. हा जो पॉइंट आहे, आता हे पॉइंट 2 महत्वाचे आहेत. हा VI कॅरेक्टर, तुम्हाला प्रत्येक डिव्हाइसचे VI कॅरेक्टरिस्टिक माहिती पाहिजेत. म्हणजे VI कॅरेक्टरिस्टिक पहिला कोणाचा, झीनर डायोडचा कसा असतो माहिती पाहिजे, जस्ट डायोडचा कसा असतो माहिती पाहिजे, झीनर डायोडचा कसा आहे माहिती पाहिजे, फोटो डायोडचा VI कॅरेक्टरिस्टिक कसं असतं ते माहिती पाहिजे. ओके. सोलर सेलचा माहिती पाहिजे, कारण याच्यावर ग्राफिकल क्वेश्चन नीट एक्झामला आलेले आहेत, लक्षात घ्या.
ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द VI ग्राफ ऑफ द डायोड, असा क्वेश्चन आहे. किंवा विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज द VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ द झेनर डायोड, किंवा विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ द following VI characteristic of the photodiode, किंवा which of the following VI characteristic of the solar cell. सोलर सेलचं जे VI कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते या पद्धतीने येणार आहे. तर एक्स ऍक्सिस वर आता हे जे काय व्होल्टेज आहे याला काय म्हणायचं, VOC असं म्हणायचं. VOC म्हणजे सोलर सेल जे आहे ते जास्तीत जास्त एवढं व्होल्टेज तयार करू शकतो. मॅक्सिमम दिस मच व्होल्टेज इज जनरेटेड बाय द सोलर सेल. ओके, याला काय म्हणायचं, OC. VOC म्हणजे काय असतं थोडक्यात, इट इज ओपन सर्किट व्होल्टेज. POC म्हणजे काय, ओपन सर्किट व्होल्टेज. म्हणजे हा सोलर सेल आहे, लक्षात घ्या. एक सोलर सेल हा P रिजन आहे, हा N रिजन आहे. कंटिन्युअसली रेडिएशन याच्यावर इन्सिडेंट केले तर काय होतं, P रिजन आणि N रिजन मधलं व्होल्टेज जे आहे, म्हणजे P आणि N मधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो वाढत वाढत जातो आणि एका मॅक्सिमम लेवलला जाऊन पोहोचतो. मॅक्सिमम लेवलला. इथं P रिजन आणि N रिजन एकमेकाला कनेक्ट केलेले नाहीये. इट इज ओपन आहे, ओपन. इट इज नॉट कनेक्टेड. ओके, P आणि N रिजन एकमेकाला कनेक्ट केलेले नसताना, मी काय सांगतोय लक्षात घ्या, P रिजन आणि N रिजन कनेक्ट केलेले नसताना लाईट कंटिन्युअसली आपण इन्सिडेंट केली तर जास्तीत जास्त P आणि N रिजन मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, जास्तीत जास्त किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, त्याला काय म्हणायचं, ओपन सर्किट व्होल्टेज असं म्हणायचं. ठीक आहे. आणि हा जो पॉइंट आहे याला काय म्हणायचं, हा करंट आहे ना, करंट वरचा पॉइंट आहे, ISC म्हणायचं. ISC म्हणजे काय, दॅट इज शॉर्ट सर्किट करंट. हे राजनंदिनी पाटील आणि जान्हवी यांनी ऑलरेडी आन्सर दिलेला आहे. म्हणजे हे सिनॉप्सिस वाचतायत, तुम्हाला दिलेला सिनॉप्सिस वाचा व्यवस्थित, लक्षात घ्या. आता शॉर्ट सर्किट म्हणजे काय, P साइड आणि N साइड एकमेकाला डायरेक्टली कनेक्ट केले तर त्याला शॉर्ट सर्किट करणं असं म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या घरी जर घरी वायर आहे, बरोबर आहे ना, एक लाईव्ह वायर असं न्यूट्रल वायर, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर डायरेक्टली एकमेकाला टच केले तर त्याला काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट केलं म्हणायचं. शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये कुठलाही रेझिस्टन्स नसतो, झिरो रेझिस्टन्स असतो. आता P आणि N साइड एकमेकाला डायरेक्टली कनेक्ट केले तर काय होणार आहे, मॅक्सिमम करंट सर्किट मध्ये डेव्हलप होणार आहे. ओके, दॅट इज ISC. तर आपण सोलर सेल जो आहे तो VOC ला पण वापरत नाही किंवा ISC ला पण वापरत नाही. आपण कुठे वापरतो, हा जो मिडल पॉइंट आहे त्या पॉइंटला वापरतो. सो दिस इज द युजफुल करंट अँड दिस इज द युजफुल व्होल्टेज. सो ही जी व्होल्टेजची व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणायचं, युजफुल व्होल्टेज म्हणायचं. युजफुल व्होल्टेज. आणि ही जी करंटची व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणायचं, युजफुल करंट. कारण सोलर सेल आपण सर्किट मध्ये जोडणार त्यावेळी ते ओपन सर्किट पण नसणार आहे किंवा क्लोज, ओपन सर्किट पण नसणार आहे किंवा क्लोज सर्किट पण नसणार आहे. ते काहीतरी रेझिस्टन्स तिथे येणार आहे, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामुळे काय येणार आहे, आपण ही करंटची व्हॅल्यू आणि ही व्होल्टेजची व्हॅल्यू आपण युजफुल असते ती आपण जनरली वापरतो. सो दिस इज द VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सोलर सेल. सो VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल जो आहे तो काय आहे, अशा पद्धतीने ग्राफ आहे. ओके, इट इज लाईक दिस. लक्षात आलं. तर आजचा सेशन आपण इथं हा एंड करणार आहे. आता सोलर सेलचा पार्ट संपलेला आहे. सोलर सेलचे काही ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस वगैरे तुम्हाला सिनॉप्सिस मध्ये दिलेला आहे, हे जरा वाचून काढा. ठीक आहे. सो गुड डे टू ऑल. उद्या आपण नेहमीच्या टाइमला भेटू.